स्टँडवरनं यायला तुम्हाला फक्त 5 मिनिटं लागेल। इथे गणपतीवाडी म्हणून आहे, तिथे तुम्हाला हे हॉटेल रेस्टॉरंट वगैरे पाहायला मिळेल। खूप सुंदर असं आहे। आज आपला वर्षाचा वाढदिवस मुलाचं, पण नेमके ते गेले बाहेर फिरायला, पण त्याला तिथे आलो होतो। तिथे आज थोडंसं फिरलेला पण आलो आणि खाऊसुद्धा खायला जेवायला आलेलो आहोत मुलांना घेऊन इथे। आज आपण आलेलो आहोत सौभाग्य इंटरनॅशनल हॉटेलमध्ये। ह्या बाजूला इकडे लग्न वगैरे असं सगळ्या प्रकारचे मोठे कार्यक्रम्स वगैरे होतात, इव्हेंट्स इथे होतात। मला इथे पाहायला मिळते बघा, सुंदर असं। सुंदर असं छानपैकी असं आहे इकडे। इकडे पहा, खूप सुंदर असं स्टॅच्यू आहे आणि इथे गोमाता आपल्या बछड्याला दूध पाजताना असं छान असं इथे स्टॅच्यू ठेवलेलं आहे। खूप सुंदर असं दिसतंय। इथे गार्डन पण खूप सुंदर असं केलेलं आहे, तुम्हाला इथे पाहायला मिळते। पार्किंगची मोठी अशी जागा आहे, 4 व्हीलर 2 व्हीलर, आणि इकडे पहा इथे 2 व्हीलरची पार्किंग दिलेली आहे, इकडे 4 व्हीलरची पार्किंग आहे। खूप अशी जागा भरपूर मोकळ्या प्रमाणामध्ये आणि तुम्हाला खूप सुंदर असं आहे। आणि इकडे बुद्धांचं सुंदर असं स्टॅच्यू आहे बघा। वातावरणामध्ये आपल्याला सगळं पाहायला मिळतं आणि पासून भोगावती नदी आहे, तिथे जो पूल आहे त्या तिथेच आपल्याला इथे एक सौभाग्य इंटरनॅशनल हॉटेल। इकडे पार्किंगसाठी सुद्धा खूप व्यवस्था खूप सुंदर केलेली अशी आहे। आणि मुलांना खेळायला सुद्धा खूप जागा आहे। बघा इथे बैलगाडी म्हणून ठेवलेली आहे, खूप सुंदर अशी। इकडे 4 व्हीलरची पार्किंग, खूप अशी जागा। आणि इथून जायला आपल्याला रस्ता आहे आतमध्ये एंटर करण्यासाठी, आपल्याला इकडनं पाहायला मिळतं। वेलकम टू सौभाग्य इन इंटरनॅशनल। चला
इकडे तुम्हाला बुफे पद्धत सुद्धा मिळू शकते आणि ऑर्डर सुद्धा मिळू शकते। आपल्याला बुफे पद्धतीमध्ये कितीला प्लेट हे होते? 650 मध्ये, म्हणजे अनलिमिटेड असतं, व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतं। आणि मग इकडनं आता इथे येणाऱ्यांचे रिसेप्शनमध्ये म्हणजे आता आपण ऑर्डर वगैरे अगोदर द्यावी लागते? हां, जर तुम्हाला नॉर्मली जेवायचं असेल तर आला कार्ट म्हणून एक सिस्टम आहे, त्यामध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता आणि जे पाहिजे ते तुम्हाला मागू शकता। ते हॉटेलमध्ये जो मेनू आहे। आणि साधारण किती वाजता हॉटेल हे रात्री किती वाजेपर्यंत? रात्री 11 वाजेपर्यंत किचन चालू असतं, बाकी 24 आवर्स हॉटेल चालू कधी। म्हणजे इकडे राहायची पण सोय? हां, राहायची सोय, रूम्स आहेत, 4000 प्लस टॅक्स आहे डबल ऑक्युपन्सीसाठी, बाकी एक्स्ट्रा पर्सन वगैरे त्यामध्ये प्लान असतात, ते प्लान तुम्ही घेऊ शकता। डिनर प्लान आहे, ब्रेकफास्ट प्लान आहे, इन्क्लुडिंग असते, वेगळे चार्जेस। आणि मग लग्नाचं रिसेप्शन वगैरे होतात ते वेगळे तिकडे जाणार? ते वेगळं असतं पेमेंट, हॉटेलमध्येच आहे, बट ती सिस्टम वेगळी आहे। हॉल वेगळे आहेत, बाहेरच्या लॉन आहेत आमच्याकडे, स्विमिंग पूल लॉन, आणि इकडे सुद्धा होतात? इकडे सुद्धा होतं। थँक्यू। मुलांना खूप सुंदर खेळायला पण आहे, असं गार्डन टाइप केलेलं आहे, खूप सुंदर आहे। बेटा इव्हेंट्स खूप छान प्रकारे असे होतात। इकडे कोणत्याही प्रकारची पार्टी वगैरे इकडे केली जाते आणि बुफे पद्धत वगैरे पण आहे आणि प्लस तुमची ऑर्डर म्हणजे बुकिंग वगैरे सगळं इथे आहे। तिथं इकडे मोठा स्विमिंग पूल वगैरे आहे, हे पहा। आमच्या पेणमध्ये अगदी स्टँडवर यायला तुम्हाला फक्त 5 मिनिटं लागेल। इथे गणपतीवाडी म्हणून आहे, तिथे तुम्हाला हे हॉटेल रेस्टॉरंट वगैरे पाहायला मिळेल, खूप सुंदर असं आहे। तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, खूप छान आहे। तुम्ही पाहिलंच असेल किती छान पद्धतीने इथे तुम्हाला सगळं मिळेल, बुफे पद्धत पण आहे आणि ऑर्डर फी सुद्धा मिळते। इथे लग्न सुद्धा होतात, सेलिब्रेशन्स होतात आणि इथे बघा पाहायला मिळते इथे बुफे पद्धत लावलेली आहे। इथे राहण्याची सोय सुद्धा खूप सुंदर अशा पद्धतीने आहे, त्यामुळे नक्की इथे ह्या हॉटेलला म्हणजे सौभाग्य इन इंटरनॅशनल हॉटेल्स असं कर म्हणे, असं करा। ओय हॅलो, इकडे काय होतं, इव्हेंट्स होतात का? हा, कॉर्पोरेट मीटिंग असेल। ओके, तुम्हाला इथे मीटिंगसाठी सुद्धा वेगळं असं रूम म्हणजे वेगळं असं हॉल मिळू शकतो आणि इथे पार्टीज, छोट्या पार्टी ज्या असतात त्या सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील। इथे खूप छान पद्धतीने इकडे केलेलं आहे। खूप सुंदर आहे, खूप छान आहे म्हणजे अगदी। आणि आम्ही अगोदर 2-3 वेळा इथे येऊन गेलेलो, इथे पार्टीज सुद्धा खूप छान पद्धतीने अरेंज केल्या जातात, कारण की इथे आमच्या म्हणजे फ्रेंड्समध्ये म्हणजे आहेत त्यांच्या रिलेटिव्हमध्ये आम्ही इथे 2-3दा आले होते, खूप सुंदर असं आहे। चला चला, आमची ओवी नाही ऐकत आहे, ओवी धावते। ओवी 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 का ओवी काय कुठे आलो? हॉटेलमध्ये काय खाणार ओवी? पार्टी एरियामधूनच आपल्याला खूप सुंदर असं व्ह्यू इथनं पाहायला मिळतं। हे पहा, इथे गेम्स वगैरे तुम्ही खेळू शकता आणि हे इकडचं व्ह्यू खूप सुंदर असं।
काव्या, हा बघा काव्या. तिकडे त्यांचं जेवण शिजलं जातं बहुतेक करून, जे सगळं रेस्टॉरंटमधलं, हॉटेलमधलं. खूप छान आहे. आणि इकडे सुद्धा लग्न पार्टीज वगैरे होतात. एक काव्य थांब तिथेच. पहा अशा प्रकारे तिथे तुम्ही आराम सुद्धा करू शकता स्विमिंग मध्ये. खूप स्वच्छता आहे. आणि घेते हा घेते. आता इथे खूप छान पद्धतीने असे आम्ही जेवण सगळं घेतलेले. आता आम्ही जेवून घेतो, मग पुढे दही, सूप आहे, पनीर टिक्का आहे, पनीर चिल्ली आहे, टिक्का आहे, सॅलड आहे, पापड आहे, इथे रोटी आहे. अशा पद्धतीने आमचं जेवण तयार झालेलं आहे. आता आम्ही निघतोय. तर खूप सुंदर असं जेवण होतं. टेस्ट खूप सुंदर एकदम आहे. आणि तुम्ही भरपेट अशा 1200 रुपयाच्या प्लेटमध्ये तुम्ही इथे बुफे पद्धतीमध्ये खाऊ शकता. त्यामुळे खूप सुंदर आणि चव तर अप्रतिम होती. चला आता आपण पुढे बघूया. घरी निघतोय आता आम्ही आणि जाणार आहोत वंशूच्या बड्डेला परत, कारण ती आता आलेली आहे, त्यामुळे तिकडे जाणार आहोत. हाँ नहीं खूप बहुत अच्छा था. और आपके जो है ना ये भी अच्छे वाले. चला आता आपण निघतोय. इकडे तुम्ही पाहिलं वरती सुद्धा रूम आहेत राहण्यासाठी. अशा इकडे सुद्धा आहेत. हा चला बाय. अशा प्रकारे आपली सौभाग्य इन इंटरनॅशनल हॉटेलमध्ये टूर झालेली आहे. छान जेवलो आहोत. चव खूप सुंदर आहे. तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या. इथे पेठपासून अगदी 5 मिनिटं अंतरावरती गणपतीवाडी इथे शेजारीच तुम्हाला हे छान हॉटेल आहे. आणि खूप सुंदर इथलं वातावरण आहे. आम्हाला खूप आवडलं आणि खूप सुंदर जागा पण आणि एकदम हिरवळगार. हां चला तुझ्या पप्पा चालले. आज नेमकं आम्ही 4 व्हीलर मी बाय करते बाप्पाला. आता आम्ही हॉटेलमधनं इथे दिराच्या घरी आलेलो आहोत. आता वंशूचा बड्डे आहे म्हणून अगोदर आलो होतो तेव्हा वंशू आणि भेटले नाही, बाहेर गेले होते ते. तर आता आम्ही इकडे वंशूच्या बड्डेसाठी आलेले आहोत इथे. हॅपी बर्थडे. तर अशा प्रकारे हॉटेल सौभाग्य इनमधनं टूर झालेली आहे. इथे वंशूचं बड्डेसुद्धा झालेला आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. साईडची बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.